आपल्याला काय शिकायचं आहे आता? डिडक्शन अँड कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. कोणत्या सेक्शनमध्ये इंटरेस्टची वजाबाकी भेटते? अंडर सेक्शन 24B, आहे की नाही? छोटा बी, याच्या अंडर आपल्याला वजाबाकी भेटते. इंटरेस्टची वजाबाकी आपल्याला कशी भेटते? टोटल इंटरेस्टची भेटते. INTEREST. टोटल इंटरेस्ट कसा? तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी इन्क्लूड असतात. एक प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट प्लस करंट इयर इंटरेस्ट. कन्स्ट्रक्शनच्या आधीचा आणि करंट इयरचा, या दोघांना मिळून त्या लिमिट लावलेल्या होत्या आपण. ओके. मग आता प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय, आणि आपण त्या लिमिट्स पण बघू इंटरेस्टच्या. मग बघा, पहिले प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट इज इक्वल टू, हे बघा, लोन टेकन. तुम्ही ज्या दिवशी लोन काय घेतलं तेव्हापासून तर तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीटेड. लोन घेतल्यापासून तर कन्स्ट्रक्शन कंप्लीट होतं आहे, याच्या पिरियडमध्ये जेवढ्या वेळाचा तुमचा व्याज असतो तो व्याज कशात येतो? प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टमध्ये. जेव्हा केव्हा तुम्ही लोन घेतात ना तेव्हा तुम्ही त्याच्यावर व्याज भरतात, आहे की नाही? समजा तुमचं कन्स्ट्रक्शन 4 वर्ष झालंच नाही, तर 4 वर्ष जे व्याज भरलं ना त्याची वजाबाकी त्या 4 वर्षांमध्ये भेटणार नाही. त्याची वजाबाकी कधी भेटल? ज्या वर्षी तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल त्या वर्षी. पण शेवटी 4 वर्षांचं व्याज म्हणजे लई मोठं व्याज होतं रे, आहे की नाही? 4 वर्षांचं, वर्षभराचं व्याज जर का तुम्ही म्हटलं तर केवढं मोठं जातं ते. मग त्याची टोटल वजाबाकी एकाच वर्षात भेटत नाही. तर ती कशी भेटते माहिती का? ह्या वर्षांमधलं, ह्या इयर्समधलं जे इंटरेस्ट असतं ना याची वजाबाकी कशी भेटते माहिती तुम्हाला? टोटल इंटरेस्ट डिवाइड बाय 5. म्हणजे समजा तुमचा 4 वर्षांचा इंटरेस्ट होता, 4 इयर्स, त्याचा इंटरेस्ट होता तुमचा 2 लाख, डिवाइड बाय 5 किती आले? 40,000. म्हणजे तुम्ही हा जो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे हा किती आला तुमचा? 40,000. आणि प्लस दरवर्षीचा इंटरेस्ट होता 20,000 रुपयाचा समजा, तर किती झाले? 40 प्लस 20. तुम्हाला आता इंटरेस्ट किती भेटेल वजाबाकी? 60ची. कळलं का? प्री कन्स्ट्रक्शन प्लस करंट इयरचा इंटरेस्ट, अशी दोघांची मिळून आपल्याला वजाबाकी भेटते. समजलं? आणि यांच्या आपल्याकडे काय आहेत? लिमिट्स आहेत, है ना? मग यांच्याकडे पण ह्याच्यात कसं होतं बघा, डिडक्शन ऑफ इंटरेस्ट. या इंटरेस्टचं डिडक्शन कसं मिळेल तुम्हाला? कोणत्या इंटरेस्टचं मिळणार आहे आपल्याला? टोटल इंटरेस्टचं डिडक्शन भेटणार आहे. टोटल इंटरेस्ट कोणता? हा बघा इथे आलेला 60,000. ओके. यांचं तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे, पण त्याला लिमिट्स आहेत आपल्याकडे. सगळ्यात पहिली लिमिट कोणती आहे बघा? तुम्ही कन्स्ट्रक्शनला किंवा परचेसला लोन घेतलं. लोन कशासाठी घेतलं? कन्स्ट्रक्शन किंवा परचेससाठी तुम्ही लोन घेतलं. कशासाठी? कन्स्ट्रक्शन ऑर परचेससाठी लोन घेतलं. ठीक आहे. घर कोणतं होतं? सेल्फ ऑक्युपाईड. ओके. घर कोणतं होतं? सेल्फ ऑक्युपाईड. ज्या घरात तुम्ही स्वतः राहताय अशा घरासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शनला किंवा परचेसला काय घेतलं? लोन घेतलं. ओके. मग ह्या लोनवर तुम्हाला किती वजाबाकी मिळेल इंटरेस्टची? तर तुम्ही जर का 1/4/1999 याच्या आधी लोन घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यावर व्याजदर कसा असणार आहे? कमी. म्हणून त्या इंटरेस्टची वजाबाकी फक्त किती भेटेल? 30,000पर्यंत. बिफोर असेल तर 30,000 आणि आफ्टर असेल तर जास्तीत जास्त 2 लाखाची. कळलं का? 1/4/99 1 एप्रिल 1999च्या आधीचा काळ त्याला म्हणायचं पप्पांचा काळ, आणि त्याच्यानंतरचा काळ म्हणजे आपला काळ. ओके. मग बघा, पप्पांच्या काळामध्ये वजाबाकी लोन घेतला असेल, वजाबाकी किती भेटेल? 30,000. कोणत्या घराला? सेल्फ ऑक्युपाईडला. कळलं का? आणि तेच घर जर का तुम्ही आफ्टर घेतलेलं आहे, तुमच्या काळामध्ये 1 एप्रिल 1999च्या नंतर लोन घेतलं म्हणजे व्याजदर जास्त आहे, तेव्हा तुम्हाला वजाबाकी किती भेटेल? 2 लाखापर्यंत. म्हणजे तुमचा हा टोटल इंटरेस्ट आहे ना, हा जर का असेल 2,60,000, इथे वजाबाकी किती भेटेल? 2 लाख. जास्तीत जास्त किती? 2 लाख. आता इथं किती होते? 60. जास्तीत जास्त किती भेटेल? पप्पांच्या काळातलं असेल लोन तर 30,000.
कळलं? पप्पांच्या काळातलं लोन आहे, सेल्फ ऑक्युपाईड घर आहे, 30,000, व्याजाची वजाबाकी 30,000. आणि आपल्या काळातलं लोन आहे 2,00,000. कळलं? मग दुसरी गोष्ट बघा, कन्स्ट्रक्शन किंवा परचेस. ठीक आहे, काय केलं तुम्ही? कन्स्ट्रक्शन किंवा परचेस. घर कसं आहे? लेट आउट. घर कसं आहे? लेट आउट. लेट आउट घर आहे, बिफोर असू द्यात किंवा आफ्टर असू द्यात. प्लॅन कसा आहे? अनलिमिटेड. कसा प्लॅन आहे? अनलिमिटेड. डिडक्शन कसं भेटेल? अनलिमिटेड डिडक्शन भेटेल. कळलं? नक्की? म्हणजे पप्पांच्या काळात जरी घर घेतलं आहे पण तुम्ही ते भाड्याने दिलं आहे की नाही? भाड्याने दिलं, इंटरेस्टची वजाबाकी किती असू देत, इंटरेस्ट तुम्हाला वजाबाकी भेटेल. आपल्या काळात घर घेऊ द्या, लोन घेऊ द्यात किंवा पप्पांच्या काळात लोन घेऊ द्यात, पण ते घर तुम्ही भाड्याने दिलं की नाही? मग गव्हर्नमेंट म्हणतं भाड्याने दिलं मग तुम्हाला वजाबाकी किती पण भेटेल, अनलिमिटेड. याचं कारण काय? याचं कारण काय? तर बघा, तुमचं घर जेव्हा लेट आउट करतात, तुम्ही भाड्याने देतात, तेव्हा काहीतरी इन्कम येतं की नाही? त्या इन्कमवर तुम्हाला टॅक्स भरायचा असतो. गव्हर्नमेंट म्हणतं घ्या त्याच्यावर वजाबाकी इंटरेस्टची, आम्ही देऊ तुम्हाला इंटरेस्टची वजाबाकी. पण जेव्हा तुमचं घर सेल्फ ऑक्युपाईड असेल तेव्हा तुमची हीच व्हॅल्यू काय येते? नील. नीलमधनं वजाबाकी किती घ्याल जास्तीत जास्त? गव्हर्नमेंट लॉस करेल ना? करेल का स्वतःचा? नाही. गव्हर्नमेंट म्हणेल आम्ही लिमिट दिलेली आहे, एक तर 30, एक तर 2,00,000. समजलं? आणि लास्ट काय उरलं आता? रिपेअर्स. तुम्ही लोन कशासाठी घेतलं? रिपेअर्ससाठी. घर रिपेअर करायला लोन घेतलं आहे. मग सेल्फ ऑक्युपाईड असू द्यात किंवा लेट आउट असू द्यात. ओके? आत्ताच्या काळात लोन घ्या, आत्ताच्या काळात घ्या, नाही तर पप्पांच्या काळात घ्या, वजाबाकी फक्त किती? 30,000. 30,000. समजा? कळलं का हे? नक्की समजलं? मग तुम्ही म्हणाल मॅम हा जो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे तो आम्ही कसा कॅल्क्युलेट करायचा? आणि का हो मॅडम, लोन घेतल्यापासून किती वर्षात कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं पाहिजे अशी काही लिमिट आहे का हो? तर हो, लोन घेतल्यापासून कन्स्ट्रक्शन 5 इयर्सच्या आतमध्ये जर का तुम्ही कन्स्ट्रक्शन कंप्लीट नाही केलं तर तुम्हाला 1 रुपयाही वजाबाकी भेटणार नाही. नहे. म्हणजे लोन टेकन टू कन्स्ट्रक्शन कंप्लीटेड, याचं इयरचं किती आहे लिमिट? 5 इयर्स. 5 वर्षाच्या वर 1 दिवस जरी गेला ना कन्स्ट्रक्शन कंप्लीटचा तर तुम्हाला इंटरेस्टची एकही वजाबाकी भेटणार नाही. समजलं का? एका वर्षी असाच प्रॉब्लेम आलेला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं आहे की लोन टेकन इज ऑन 2005 अँड कन्स्ट्रक्शन कंप्लीटेड इन 2011. 5 वर्षाच्या वर गेला कालावधी, यांना 1 रुपया इंटरेस्टची वजाबाकी भेटणार नाही. कळलं का? आयुष्यभर काही करा ना तुम्ही, आयुष्यभर लोन फेडत बसा, आम्ही तुम्हाला व्याजाची वजाबाकी देणार नाही. मुद्दलची वजाबाकी घ्यायची घेऊन टाका ATCमध्ये, पण इथली 24B वजाबाकी तुम्हाला भेटणार नाही. समजलं का? कारण तुम्हाला माहिती का, मुद्दलपेक्षा व्याज हे नेहमी कसं असतं? जास्त असतं, ऑलमोस्ट. है ना? मुद्दलची वजाबाकी भेटली पण इंटरेस्टची भेटली नाही ना, दुःख होऊन जाईल की नाही? म्हणून शक्यतो लोक लोन घेतल्या काही वर्षाच्या आतच काय करतात? कन्स्ट्रक्शन कंप्लीट करतात. कारण लिमिट आहे. 5 वर्षाच्या आत कन्स्ट्रक्शन नाही कंप्लीट केलं तर तुम्हाला काय भेटणार नाही? वजाबाकी भेटणार नाही. समजलं का? कळलं नक्की? एवढं कळलं? मग आता बघा, हे काय तुमचं? लोन टेकन फाईन प्लस कन्स्ट्रक्शन कंप्लीटेड. ओके? समजा तुम्ही लोन घेतलं होतं 1 एप्रिल 2005मध्ये. ठीक आहे? आणि तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं 28 जून 2009मध्ये. काय बोलले मी? बघून घ्या. लोन कधी घेतलं आहे? 1 एप्रिल 2005ला घेतलं आहे आणि कन्स्ट्रक्शन कधी कंप्लीट केलं आहे? 28 जून 2009ला. एवढं कळलं? नक्की कळलं? मग आता तुम्ही मला सांगा 2009ला तुम्हाला इंटरेस्ट 2009चा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करतील रे ते? 1 एप्रिल 2009 पासून तर त्याचा पुढचा तो काय राहील? करंट इयर राहील ना.
या वर्षापासून तुला काय मिळेल ग? कन्स्ट्रक्शन ज्या वर्षी तू कंप्लीट करशील त्या वर्षापासून त्या वर्षाचा सेपरेट इंटरेस्ट मिळेल की नाही तुम्हाला, वजाबाकी. कारण कन्स्ट्रक्शन कंप्लीट करायच्या आधीचा जेवढा इंटरेस्ट आहे त्याला डिवाइड बाय काय करणार, 5. पण ज्या वर्षी तुमचं कन्स्ट्रक्शन होईल कंप्लीट त्या वर्षाचा सेपरेट अख्खा वर्षाचा वजाबाकी भेटेल का नाही तुम्हाला, पूर्ण वर्षाची. जशी इथे करंट इयर आहे ही वाली, मान्य आहे एवढं? कळलं का? म्हणून इथे जेव्हा तुम्ही प्रीचा कॅल्क्युलेट कराल ना, तो कधीपर्यंत कराल माहिती का, याच्या एक दिवस आधी. म्हणजे 31 मार्च 2009. ज्या कोणत्या वर्षी तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होऊ द्या, पण त्याच्या मार्चची तारीख घ्यायची, आधीचा मार्च, त्याच्या आधीचा मार्च, नंतरचा नाही. कधीचा मार्च? आधीचा मार्च. कळलं का? कारण नंतरची जी अमाऊंट राहील ती करंट इयर धरली जाईल. करंट इयरचा अख्खाच्या अख्खा इंटरेस्ट डायरेक्ट वजा होतोय. फक्त प्री कन्स्ट्रक्शनवाल्याला भागिले 5 करायचं आहे आपल्याला. फेब्रुवारीमध्ये झालं असतं तर त्याला 11 महिने इंटरेस्ट जास्त द्यावं लागलं असतं. इथे कुठे, इथे ना, इथे फेब्रुवारी महिना झाला असता ना तर ते 11 महिन्याचा इंटरेस्ट कुठे गेला असता, तो डायरेक्टली त्याच्यात कॅल्क्युलेट झाला असता करंट इयरमध्ये. कळलं का? प्री कन्स्ट्रक्शनमध्ये तो ॲडच झाला नसता. मग चला ह्याचा प्री कन्स्ट्रक्शन कॅल्क्युलेट करू. 1 एप्रिल 2005 पासून 31/3/2009 पर्यंत. हे बघा 2005, हे बघा 5 म्हणजे हा कसा आला रे, हा 0506 है ना, 07/6/07, 07/08, 08/09 आणि आता काय उरला 09/0/10. आता मला सांगा ही काय, ही तारीख बघा, ही कुठे येते? ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये येते ना. म्हणजे आलं की नाही? किती वर्षाच्या आत आहे? 4 वर्षाच्या आत आहे. समजलं का? आणि जरी तुम्ही इथून इथपर्यंत मोजले तरी इथून इथपर्यंत मोजा बरं, किती महिने येतात, किती वर्ष येतात त्याच्यात इथून पुढे. हे 4 वर्ष प्लस हे किती महिने आहेत पुढचे, 3 महिने. 4 वर्ष 3 महिने म्हणजे 5 वर्ष होऊन गेलेत का? नाही होऊन गेलेले. इथे ह्या दोघांचा पिरियड इथून तर 28 जूनपर्यंत किती येतात, 4 इयर्स 3 मंथ्स म्हणजे 5 वर्षाच्या आत आहे की नाही. कळलं का? हे वरचे 3 मंथ्स काय करायचे, इग्नोर करायचे. किती वर्षांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट कराल तुम्ही, 4 वर्षांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट कराल. आणि त्या 4 इयर्सच्या इंटरेस्टला डिवाइड बाय काय करणार, 5. कळलं का? आणि जी येईल ती अमाऊंट प्लस आपल्या करंट इयरची इंटरेस्टची अमाऊंट, एवढी अमाऊंट काय करणार आपण ह्या वर्षी व्याज म्हणून वजा करणार. आलं का लक्षात? आता असा सेम प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे मी व्हॉट्सॲपला टाकून. हे बघा आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तो यशवंतने लोन घेतलं. बघा, लोन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ए वॉज टेकन ऑन 1 एप्रिल 2013. चला मोजू आपण. 1 एप्रिल 2013 हाऊस एचं कॅल्क्युलेशन चालू आहे. हां आणि कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आहे 5 मार्च 2015. 5 मार्च 2015 म्हणजे हे झाले की नाही 5 वर्षाच्या आत. मोजा किती महिने झाले. हा 1 एप्रिल ना, 14 हे 14पर्यंत गेला 1 वर्ष आणि 15पर्यंत मार्च ना, हा मार्च धरला जाईल का तुमचा, नाही धरला जाणार. म्हणजे किती महिने आले, 23 महिने म्हणजे 1 वर्ष 11 महिने है ना. म्हणजे मग प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट किती आला तुमचा, 1 वर्षाचा आला. त्यांनी इथे काढून दिलेला आहे बघा तुम्हाला 1 वर्षाचा प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट किती दिलेला आहे, तो काढून 10,000 काढून दिलेला आहे. कळलं का? 5 वर्षाच्या आतच आलं आहे की नाही. म्हणजे याची इंटरेस्टची तुम्हाला वजाबाकी भेटणार आहे. चला वरती प्रॉब्लेममध्ये जा. प्रॉब्लेममध्ये बघा इंटरेस्ट ऑन लोन फॉर कन्स्ट्रक्शन किती आहे, 1500 प्लस प्री कन्स्ट्रक्शन किती ग बाई, 10,000 आहे. 10,000 मान्य. कळलं एवढं. चला मग आता याला मी तुम्हाला समजून सांगते. इथे या माझ्या प्रॉब्लेमवर वहीच्या. हे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, 1 एप्रिलला 13ला लोन घेतलं, 5 मार्चपर्यंत लोन कंप्लीट कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं. मग हे किती महिने झाले, 1 वर्ष किती महिने, 11 महिने. मान्य. या प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं म्हणजे त्या 1 वर्षाचं इंटरेस्ट किती तुमच्याकडे प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं या पूर्ण इयरचं 10,000 आहे. प्लस ह्याच घरासाठी करंट इयरचा इंटरेस्ट किती आहे, 1,500 रुपये प्रॉब्लेममध्ये दिलेला है ना. 10,000 भागिले काय करणार 5, 10,000 भागिले 5 किती आले 2,000 प्लस हे 1,500
म्हणजे तुमचं टोटल डिप्रिसिएशन इंटरेस्ट किती घेतला तुम्ही 3,500. कितीची वजाबाकी भेटेल हाऊस एसाठी 3,500ची. कळलं का? नक्की कळलं? खरंच कळलं का? हो ना. हां मग इकडे बघा. पण त्यांनी असं तुम्ही म्हटले होते की आम्हाला मॅम 2,000 ह्याची वजाबाकी भेटणार आहे. वरती जा बरं प्रॉब्लेममध्ये बघा तर वर्ष कोणतं आहे? 16-17. 16-17 आहे फायनान्शियल. 16-17 आहे ना. हो. मग आता या इकडे पुन्हा इकडे या माझ्याकडे या. हे बघा 13-14 हे किती आहे तुमचं? 13-14 हो. 14-15 15-16 16-17. हे बघा हे वर्ष 13-14 मध्ये येतं हो. ही तारीख. नंतर 15-16 14-15 15-16 16-17. मान्य एवढं? आपण रिटर्न कोणत्या वर्षाचं भरतोय? 16-17चं भरताय ना. मान्य आहे का? 5 वर्ष निघून गेलेलं नाही ना. नाही. नाही म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन आधीच कंप्लीट झालं आहे की नाही. म्हणजे तुम्हाला वजाबाकी भेटणार कितीची? 2,000 प्लस 1,500. समजलं? कळलं का? हो. चला पुढची अमाऊंट बघा. पुढची ॲडजस्टमेंट बघा. हाऊस बीचं लोन कधी घेतलं आहे रे? हाऊस बी लोन घेतलं आहे 5 जून 2011ला आणि कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आहे 1 एप्रिल 2016ला. आणि प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट किती आपला ह्याचा? 25,000 इंटरेस्ट आहे आपला. हां पिरियड किती येतो रे? जूनपासून एप्रिलपर्यंत 11 आहे. 2011 हे 5 वर्षाच्या वर जाणार आहे बहुतेक. हो. काढा ना 5 जून ना. हे बघा हा जून म्हटला जून 11 झाला. हां जून 11 म्हणजे जून 12पर्यंत 1 वर्ष. जून 12 1 वर्ष. जून 13 2 वर्ष. जून 14 3 वर्ष. जून 15 4 वर्ष. आणि जून जून काय? जून 16 ना. जून 16च्या आतच कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे बघा. अरे हा. फायनान्शियल इयर चेक होतं. हा. फायनान्शियल इयर फायनान्शियल इयरचं काय आपल्याला टोटल इयर्स बघायचे आधी. लोन कंप्लीट झाल्यापासून तिथपर्यंतचे किती आले ते? ते 4थं वर्ष झालं. 5वं वर्ष. हा. 5व्या वर्षात लोन कंप्लीट झालेलं आहे की नाही? कन्स्ट्रक्शन. हो. झालेलं आहे ना कन्स्ट्रक्शन कंप्लीट. म्हणजे याचा अर्थ याची आपल्याला वजाबाकी भेटणार आहे. कळलं का? मग किती भेटेल ती? 25,000 भागिले 5 किती? 5,000 प्लस करंट इयरचं इंटरेस्ट किती होतं रे भाऊ? 3,600. टोटल किती आली? 8,600. तुम्हाला वजाबाकी कितीचे भेटेल? 8,600ची. कळलं? अशी तुम्हाला वजाबाकी भेटेल. आलं का लक्षात? हा प्रॉब्लेम कळला? या प्रॉब्लेमची आपल्याकडे रेकॉर्डिंग मुद्दाम करून ठेवली मी म्हणजे मग तुम्हाला इथे दिसतंय. हे बघा 25,000 भागिले 5 किती आलं? 5,000 प्लस करंट इयरचं 3,600. ह्या दोघांची टोटल मारली 8,600. इकडे 8,600 आणि तिकडे 3,500 अशी इंटरेस्टची वजाबाकी भेटली. कळलं का? एवढा अवघड प्रॉब्लेम तुम्हाला ह्या वर्षी येईल याची गॅरंटी मी नाही देत. येणारच नाही यावर्षी.